पाहत आहात न्यूज मराठी 15। ठळक बातमी विचार नवीन। दीपकजी सुरवंशी असतील, आपलं राधेश्यामजी चौधरी साहेब असतील, आमच्या पक्षाचे भरत मोरे असतील व सर्व टीम, नितीन भाऊ बर्डे असतील, गुजराताई बेंडाडे असतील, या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। म्हणजे माझ्यावर त्यांनी जो विश्वास दाखवला त्यांचं मी स्वागत करतो, अभिनंदन करतो। आणि एक दलित चेहरा, एक चळवळीचा मुवमेंटचा कार्यकर्ता की गेल्या 55-60 वर्षापासून आम्ही सार्वजनिक जीवनामध्ये काम करत आहे। बाकी गिरीश भाऊ महाजनी आणि माझ्यासारख्या तळागाळातला शोषित पीडितसाठी काम करणारा कार्यकर्ता, जमिनीवर काम करणारा मी कार्यकर्ता आहे। हाडामासाचा मुवमेंटचा मी ऍक्टिव्ह कार्यकर्ता आहे। मला एक संधी दिली आणि मला निवडून सुद्धा आणलं सर्व भारतीय जनता पार्टी सर्व महायुतीने। त्या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि यानंतर एक चांगलं काम मी माझ्या वार्डामध्ये करेल अशी मी या ठिकाणी गवाही देतो। आणि लोक म्हणतात, आमचे दलित समाजाचे लोक बरेच म्हणतात की भारतीय जनता पार्टी ही जातीवादी पार्टी आहे, ही दलितांना सोबत घेत नाही। परंतु मी या ठिकाणी ठासून सांगेल की मोदी साहेब असतील, देवाभाऊ असतील, यांचं सर्व दलित समाजा घेऊन घेण्याचं एक चांगलं काम आहे। मोदी साहेबांचं एक चांगलं काम आहे की सबका साथ सबका विकास। त्या अनुषंगाने मी आज अनुभवलं की मी एक दलित माणूस, एक दलित समाजचा कार्यकर्ता की याला मला भारतीय जनता पार्टीने कोणतेही अशी अटी शर्ती न टाकता मला एकदम डायरेक्ट तिकीट दिलं। पहिल्या सुरुवातला माझे तिकीट या ठिकाणी फायनल झालं होतं गिरीश भाऊच्या माध्यमातून आणि मतरूपी आमच्या मंडळचे अध्यक्ष अजित भाऊ राणे यांनी चांगल्या प्रमाणे या ठिकाणी मेहनत घेतली, नितीन भाऊ बर्डे यांनी मेहनत घेतली, गुजराताईंनी मेहनत घेतली व माझ्या सर्व आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मेहनत घेतली। त्याचं हे फलित आहे आणि मी माझ्या सर्व भारतीय जनता पार्टी महायुती या ठिकाणी मी आभार मानतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो। जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय बाबासाहेब। ठळक बातमी विचार नवीन।